समजाय. तेव्हा हे तीन गुणाचं कार्य याचं सांगतात. तेव्हा ते कसे बांधतात याचा निरोप म्हणला. सत्वगुण कसा बांधतो. तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशकं मनामयं सुखसंगेन बध्नाति रजोरागात्मकं विद्धि तृष्णासंगसमनः तमस्त्वज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदा प्रमादानश्च निद्राभिः. प्रमाद, आळस आणि तीन दोषांनी आपल्याला काय करतं. प्रमाद म्हणजे सुख. प्रमाद या शब्दाचा आहे प्र उपसर्ग आहे त्याच्यात. प्रकर्षेन मधमाद्य उन्मत्तपणा. सुख नाही काय अर्थ आहे का नाही. तमस्त ज्ञानाच्या प्रती का उन्मत्तपणा का असतो. विवेक नाही, काय नाही, विवेक नाही. तम म्हणजे अंधार, विवेकरूपी अंधार असल्यामुळे कर्तव्याचा विसर पडलेला असतो आणि विषय सुखामध्ये रत असल्यामुळे चुका करतो. प्रमाद म्हणत असतात. धन मिळवायचं जोडून नाही, चोरी करून मिळवायचं, तेव्हा प्रमाद म्हणायचा. काय म्हणायचं. साधं बोलायचं नाही, शिवी देऊन बोलायचं. आपला मोठा माणूस आहे. हे कसं आहे ना, आपल्याला काही राजकारण्या लोकांची काही चुका काढायची नाही, पण संयम राखून आता अलीकडे बोलत नाही. काय पूर्वी संयम राखून काय करतात. आता काही नाही, अरेकारीची भाषा आहे. कशी प्रमाद म्हणतात. चुका करणं म्हणजे चूक कशाला म्हणत असतात. जे बरोबर नाही त्याला काय म्हणायचं, चूक म्हणायचं. सगळ्यात चुका करत असतं. सत्वं सुखे संजयते. सत्वगुण काय करत असतो, सुखामध्ये रममाण करत असतो. आपल्या कर्तव्याचा आपल्याला विसर पडतो आणि केवळ सुखामध्ये राहत असतो. रज कर्मणी भारत म्हणून या अर्जुना रजगुण कर्मामध्ये आणखी अडकवून ठेवत असो. ज्ञानमावृत्तीचं तम प्रमादे संजय तुझं. आणि तमगुण आहे ज्ञानमावृत्ती, ज्ञानाला आवरण घालतं. आता ज्ञानाला आवरण घातल्यानंतर दुसरं ज्ञानाच्या विरुद्ध काय, प्रकाशाच्या विरुद्ध. तर ज्ञानाच्या विरुद्ध केवळ अज्ञान असते, मोहयुक्त. त्याला तमगुण असं म्हणतात. रजस्तमश्चाभिभूय सत्वं भवति भारत रजसत्वमभियाय भवति भारत. नाही तर रजस्तमश्चाभिभूय सत्वं भवति. एका गुणाला एक सावरून एक पुढे येत असतं. एकाच वृत्तीच्या ठिकाणी तीन गुणाचा आपल्याला अनुभव येतो. कल्पना करा, असा देवाचं दर्शन करून बसलेलं आहे. कोणता गुण आहे, सत्वगुण. चहा पिण्याची इच्छा झाली, कोणता गुण. आता ध्यान संपलं, काय संपलं नाही का. आता पाठ संपला, आता नाश्ता आलेला आहे. आणि पुढे नाश्ता यायला, चहा यायला काय लागला, उशीर लागला. मग कोणता कवळला गुण, तमगुण. मग चहा आणणाऱ्या माणसावर प्रेमाने घेत असतो का 2-4 शिव्या हासडतो, नाही का. नुसताच शिव्या हासडतो की तो बघून तोंडातला कुठे येतो, हातात येतो. हातातला दगडात जातो, हाणतो. त्याला कोणता गुण म्हणतो. मानसिक क्रिया का होते याचा प्रश्न आहे. चुकीची क्रिया का होते, त्याला आहे अज्ञान. नाही का. अंधारामध्ये बरोबर क्रिया होत असते का चुकीची होत असते. आपली खोली सोडून देते, त्याच्याच खोली त्याला अंधार म्हणतात. म्हणून
अविवेकाला अंधार म्हणतात, विवेकाला ज्ञान म्हणतात. सुंदर त्याच्यामध्ये विवरण केलं. परिहारोने कफवात देही आटोपे पित्त, तै करी संतप्त देह जीवी. परिहारोने कफवात देही आटोपे चित्त. 3 गुणांनी आपलं हे आयुर्वेदिक शास्त्र आहे ना, त्याच्यामध्ये सगळं वर्णन केलेलं आहे. कफ, वात आणि पित्त. कफ आणि वात देही आटोपे पित्त. पित्त उसळत असतं. करी संतप्त देह जीव. नाही का, आता आपण तापाला म्हणजे काय होते, हात लावला तसं जळल्यासारखं होता. आणि करी संतप्त देह जीवी. का वर्ष आता बजायचे यज्ञ जाऊन शीताची दिसे, तेव्हा होई वैसे आकाशी. वर्ष आता उन्हाळा आणि पावसाळा गेला म्हणजे कोणताही तसं मग हिवाळा. आणि होई वैसे आकाशी. सगळ्या जिकडे तिकडे थंडी जावं. आता थंडी काय झाली, थोडी कमी झाली. जोग महाराजाच्या शस्त्रापासून पहाटे तेवढी खंडी असते, पुढे दिवसा सगळा काय असं. मला स्वप्न जागृती लपवणे सुषुप्ती, क्षण एक चित्तवृत्ती त्याची होय. स्वप्न आणि जागृती 2 अवस्था आहे. ह्या 2 अवस्थेला मागे पाडून लोपवणे सुषुप्तीस झोप अवस्था येत असते, तेव्हा चित्तवृत्ती त्याची होय. चित्तवृत्तीचा लय झालेला असतो. तैसी रजतमे हरवी सत्व माद मिळवी, तै जीवा करवी मनवी सुखी अनावी. तैसी रजतमे हरवी. रजोगुण तमोगुण याला मागे सारून सत्व माद मिळवी. सत्वगुण येतो. नाही का, आपण दर्शनाकरता गेलो, रांगेत भरायला लागतो ना, एखादा छोट्या मनुष्य सगळ्याला मागे सारतो. नाही का, वास्तविक न्याय कसा आहे, क्रम आहे ना, काय आहे, एका करता का सर्व करता, हा क्रम सांगून मला. आणि गजानन महाराज त्यांचे देवा, ते किती मोठा असू द्या, रांगेत आहे, ते स्वतःसुद्धा कुठं उभं राहतात, समोर जात नाही. आम्ही पाहिलं प्रत्येक. मग किती मोठी रांग असो, त्यांच्या घरचा माणूस सरळ दर्शनाला काय होत नाही. मग आणि उन्मत्त मनुष्य काय करतो, वैरागी रांगेमध्ये आणू का म्हणलं होतं. जाऊ दे, आपलं दृष्टांत आहे तुम्हाला सांगितलं. तैसेची राजे सत्वराजा तुम व्यापून तमाची भोज, वळगे तै सहित समाप्रभावी भवे. सत्वगुण रजोगुणाला मागे सारून लोपवणे तमाचे भोज, तमोगुण पुढे येत असो. आणि वळगे तै सहज प्रभावी भवे. मग आणखी तमोगुणामध्ये होणाऱ्या ज्या क्रिया असतात त्या सगळ्या लोपून गेलेल्या असतात. दयाची गा परिपाटी सत्व तमाते पोटी, घालून जाई उठी रजोगुण. मग रजोगुण आहे. रजोगुण काय करतो, सत्व आणि तमोगुणाला मागे सारून स्वतः पुढे येत असतो. तेव्हा कर्मा वाचून काही आणि गोमटेची नाही, केवळ क्रिया, त्याशिवाय दुसरं काही नाही, गोमटे नाही. ऐसे माने देहराज. अशा रीतीने देहाला हे 3 गुण बंधनामध्ये काय करतात, मग घालतात. हे गुणाचं बंधन असल्यामुळे दिसत नाही, पण बंधनामध्ये घातल्याशिवाय राहत नाही. आणि 3 गुण मुळांमध्ये ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी नाही. 3 गुण कुठे आहेत, मार्ग ते वृत्तीच्या ठिकाणी आहे. कर्मा वाचवणे काही आणि कान गोमटेची नाही. नाही का, पोथीला जरी आला तरी काय करत असतो, काही वाटी घेऊन येत असतो, वळत असतो. बायासुद्धा येत असताना एक बाई तर भागवत आली, तांदूळ घेऊन आली. त्या विचार तांदूळ कसा करता, भात करायचा, नीट करायचा, ते काय पोतीच करायचं असते का. कर्मा वाचून काही आणि
सत्यनारायणाची कथा असते ना, त्याच्यामध्ये बघा तुम्ही, इकडे सत्यनारायणाची कथाही चाललेली असते आणि तिकडे लोकांच्या गप्पाही चालू असते. काही सकाळ वाजते, काही पत्रक वाचतात. पोथी चाललेली आहे ना, ते बहादर आणि पोथी चालली. नाही का, कर्मा वाचवणे काही आणि गोमटी राही आणि ऐसे मानी देह देहराज. ऐसे मानी देह देहराज म्हणजे देहामध्ये असलेला जीव त्याला देहराज असं म्हणतात. त्रिगुण निरूपण श्लोकी सांगितले जाण. आता सत्वादी वृत्तीवन क्षण सादर परिचय. तेव्हा कोणत्या कोणाचा पुढे आल्यानंतर कशी कशी अवस्था असते तर पुढच्या या 2-3 श्लोकामध्ये सांगतात. सर्वद्वेषु देहेस्मिन् प्रकाश उपजायते ज्ञान यदा तद्यादिवृद्धं तत्त्व. सर्वद्वारेषु देहेस्मिन् प्रकाश उपजाय. प्रकाश म्हणजे भौतिक प्रकाश नाही घ्यायचा. अज्ञानाला मागे सांगून ज्ञान पुढे येते, त्याला विवेक म्हणायचा. कोणता कोण असावा लागतो सत्वगुण आहे ना, सात्विक गुण 2-3. व्यवहारामध्ये आपल्याला 3 प्रकारचे गुण काय होतात मग पाहायला मिळतात आपल्याला. सर्वद्वारेषु देहेस्मिन् प्रकाश होय. सर्वद्वार म्हणजे आपली जी काही द्वार आहे, कल्पना, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, मन, बुद्धी वगैरे यांच्यामध्ये त्याचं वास्तव्य होत असते. प्रकाश उपजायते. जे करायचं आहे तेच करतो, जे पाहू नाही ते खाऊ नाही, ते खात नाही, जाऊ नाही तिथे. कोणता गुण? सत्वगुण. प्रकाश उपजायते. ज्ञानही येतात त्यावेळेची काय विवेक जागृत असतो. काय जागृत असतो? किती एखाद्या गोष्टी करत असल्या, आवडत असल्या, विवेक जागृत असल्यामुळे तो पाठाची काय झाली, वेळ झाली. चला, कोणता काय विवेक काय आहे? जागृत आहे. मला कारण सत्वगुण म्हणजे विवेकाला धारण करणारा जो गुण असतो त्याला कोणता गुण मिळाला? सत्वगुण. सत्वगुण तत्तर सत्व निर्मलत्व. मोठ्या मोठ्या संकटामधून सत्वगुण माणसाला काय करतो? पार पाडत असतो. एखाद्या माणसाचा राग आला, मग शिव्या देण्याकरता एखादा म्हणजे सुरुवात करत असतो. एखादा म्हणजे राग आला आहे पण संयमान धरतो. काय करतो? माझं पान सोडून देऊन लाडू तिकडे वाढतो का? मग बोलायचं नाही, गप्प बसायचं. तर संयम म्हणायचं. काय म्हणायचं? राग येत नाही का दाखवत नाही आल्याशिवाय. मग त्याला सुद्धा राग येत असतो का? असं थोडंच आहे की तरी सुद्धा काय होतं, ती जोग महाराजाची गोष्ट सांगतात ना, बाबा सांगायचे. कधी कधी बुवा रागवत असत. मग लोकांनी विचारलं, ते मुलांनी म्हणले, बुवा तुमचा स्वभाव रागीट दिसतो, तुम्ही रागवत असतात. म्हणजे मी काही वेडा हो का? कोणावर रागवतो? मी सडकेवरून जाणाऱ्या माणसाला रागवत असतो का? मग कोणावर रागवतो? तुमच्याकरता. मग राग कशाकरता आणला? तुमचं काय व्हावं? राग आला का आणला? मग संतांच्या ठिकाणी आणलेला असतो आणि तुमच्या आमच्या ठिकाणी मग तो संयमित असतो. काय असतो? लगेच रागाने रागवतात, ते पुन्हा प्रेमाने काय करतात? एक 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 गुण धारण चालत आहे. बरं, दुसरा गुण रजोगुण. लोभ प्रवृत्तीरारंभ कर्मणामशमस्पृह. लोभ प्रवृत्तीरारंभ. त्याच्यामध्ये लोभ असतो. किती देऊ द्या तरी सुद्धा तो जो पूर्ण होत नाही त्याला लोभ असं म्हणायचं. श्रीमंताच्या काही कमी इस्टेट असते का? मग काय परोपकार करत असतील ते. जे आणले घालले त्याची म्हणे. एखादा भीक मागण्याकरता श्रीमंताकडे गेला, धत्ता कट्टा दिसतो, मला भीक मागतो का? हे कोणाची भाषा आहे? रजोगुणी माणसाची भाषा. आणि सत्वगुणी माणसाची या तुझी महाराज बसा काही इच्छा नाही,
अपमानलीया हे कोणाची भाषा? सत्वगुणाची. आणि म्हणजे तमगुणाची जातोच की नाही हा नको हे कवडाची भाषा आहे. तमगुणाची हे सगळा सत्वगुण आहे. वाट पाहत बसतात बाया, मधुकरी वाढतात, ती सर्व कुंद गुण आहे. बरं नुसते रागाने देतात, सर्व प्रेमाने देतात. मुलाला घालत नाही, पण मधुकरीवाल्याला दिल्याशिवाय. अप्रकाशो आणि प्रमादो मोह एवच तमश्चैताने जायन्ते विवृद्धे कुर्वन्नः. अप्रकाशो अप्रवृत्तीच, अज्ञान असल्यामुळे, अविवेक असल्यामुळे अप्रवृत्ती, जिथे प्रवृत्ती होऊ नये तिथे जातं नाही का. प्रवृत्ती अप्रवृत्ती पापाला कारणीभूत आहे आणि सत्प्रवृत्ती पुण्याला काय आहे. दोन्ही तऱ्हेने त्याचा नाही का. कोणत्याही क्रियेमध्ये एका जेवणाची जरी क्रिया असली त्याच्यामध्ये सत्वगुणी, रजोगुणी, तमगुणी पदार्थ असतात. वारकऱ्याचं जेवण म्हणजे सत्वगुणी असतं. इतर माणसाचं जेवण म्हणजे जे काय असतील काही सांगता येत. त्या चीन देशामध्ये तर काही खातात म्हणतात, असं म्हणतात बरं का. माणसाला किळसवाने वाटते, काय वाटते. ही प्रथा आपल्या सुद्धा भारतामध्ये आता गेले म्हणा. हे डुकरं असतात ना, ते धरून आणायचे आणि मोठा ज्वाळ करायचा आणि जिवंत म्हणजे हातपाय काय करायचे आणि त्याला काय करायचं, भरतासारखं काय करायचं आणि सगळे कोथंबीरसारखे बसायचे आपले होतात आणि मोठ्या आनंदाने काय करायचे कोणता गुण पलीकडे चालत आणि इंद्रायणी आपल्या कुबेरगंगेच्या पलीकडे काय जर शबरीच्या ह्याच्यामध्ये हीच तर कथा आहे. मग तिला तर आवडलं नाही, ते काय झालं नाही, मग ती निघून गेली बा. आणि शेवटी रामाला काय झाली. सुंदर कथा आहे ही बरं का. शबरी आहे बघा आणि पुतना हे दोन्ही बायाच आहे बघा. एक देवाला आणायला लावते आणि आपला उद्धार करते आणि पुतणच देवाचा काटा काढायला नेहमीच प्रकार पाहायला का नाही का. रामायणात सुद्धा आहे तुमच्या ह्याच्यामध्ये. कौशल्या कोण आहे? सत्वगुणी. आणि काही काही कोण आहे राज्यावरून परावृत्त करून वनात पाठवते कोण, काय काय. जाऊ दे आपल्याला. सुंदर आहे. म्हणून अप्रकाश प्रवृत्तीच प्रमाद मोह योज. अज्ञान असल्यामुळे ते हातून सगळ्यात ते मूल त्याच्या अज्ञान असते. एखाद्या वेळा राग बिघाला मुलाला, आईनं लाडू खायला दिला, काय दिला आणि मुलाला राग आला तर आईवरच हाणतो. कोणता गुण आहे? आपलं तमगुण झाला, अविवेक म्हणतात. काय म्हणायचं. एका ठिकाणी होतो आम्ही जेवायला गेलो होतो. टीका म्हणून नाही आपल्या प्रतिष्ठित मनुष्य. कसा मनुष्य आता जेवायला वेळ झाल्यामुळे त्याचा भात असतो का नाही, भात असतो तर ताजा नव्हता का, आता शिळा झालेला. आता वाढला बरं, सर्वांनाच वाढला. 2-3 माणसं होते. मग आता वाढल्यानंतर या जेवायला पानं वाढलेली होती. काय होती पानं वाढल्यावर ते बसले जेवायला. पहिला सोडून काय खावं लागतो, लाडू का आणि तो भात म्हणजे सगळा नेऊन गेलेला होता. काय झालं आणि जोर रागावलं, बाय गारगोट्या खायला देतो का दरला बसून काय दिला दिला जाऊ द्या. दृष्टांत आपलं काय झालं समजलं म्हणजे याला आपले नमस्ते ताने जायंदे विरुद्धे कुर्वन्नः. म्हणून अप्रवृत्ती असं म्हणत असतात. वागण्यातही सुद्धा वागावं कसं लागत याचे काय पाहिजे, ज्ञान पाहिजे.
तदनंतर राहुल गांधी ज्ञान नसल्यामुळे नरेंद्र मोदीला शिव देत असतो. आता भारताचा पंतप्रधान आहे, काय त्याची प्रतिष्ठा काय केली पाहिजे. आपल्या माणसाची प्रतिष्ठा आपण जर राखली नाही लोक काय करते. मी शहाणा असावं. आपण कीर्तनाला गेलो, कीर्तनाच्या वेळेला तिथल्या मंडळीला सांगावं लागत असे, म्हणलं हे आहे ना, हे गवी आहे, काय लोकांची पाहण्याची दृष्टी काय होते. म्हणलं हे पकवायची आहे बरं का, याला गाथापाठ आहे, काय लोकांची दृष्टी काय होते. नाही तर आपल्याला हे रे इकडे तिकडे. 4थ्या वर्षातले विद्यार्थी आहे हे पण वारकरी शिक्षण झालं. लोकांची प्रतिक्रिया काय आहे काय नाही, कोणाचे कौतुक करायचं असतं. समस्येतानि जायन्ते कुर्वन्ते यथा सद्वे प्रवृद्धेषु प्रलये यान्ति देवव्रतां तदोत्तममिदां लोकानां प्रतिभटे. सत्वगुणामध्ये जर मनुष्य वारला देव तदोत्तममिदां लोकान, उत्तम लोकाची प्राप्ती होते. कोणता गुण? सत्वात संजायते लोभ प्रवृत्तिरारंभ कर्मणा विषमशिवा समस्येतानि जायन्ते ऊर्ध्वं गच्छति मध्ये तिष्ठन्ति जगन्यगुणवृत्तिस्थ. आहे का? तदोत्तमविदां लोकान, विद्वान लोकांच्या, आणखी श्रीमंत लोकांच्या, पवित्र लोकांच्या लोकांमध्ये जन्माला येत असतो. रजसे प्रलय गत्वा, रजगुणे जर रजगुणामध्ये जर देह पडला तर कर्मसंगे सुजायते. केवळ क्रिया ज्यांच्या घराण्यामध्ये आहे त्या घराण्यामध्ये रजगुणी माणसाचा जन्म होत असतो. तथा प्रलीनस्तमसी मुळे येऊन सुजायते. त्याप्रमाणे तमगुणामध्ये जर देह पडला तर मुळे येऊन सुजायते. मुळे येऊन म्हणजे पशु पक्षी वगैरे आदी करून ऐसे होती तरु तरुण लोह लोष्ट यथा सद्वे साध्यायते. नाही शेवटी रजसी प्रलय करता कर्म तथा प्रलीनस्तमसी मुळे येऊन सुजायते. मुळे येऊन ऐसे होती. नाही तर 15 अध्याय याच अध्यायामध्ये शेवटी आहे. पै रजतम विजय सत्पका देई आहे वाढता चिन्हे ते ऐसी होती. अर्जुने अर्जुना पै रजतम विजय, रज आणि तमाला मागे सारून सत्वगुण ज्यावेळेला पुढे येत असतो वाढता चिन्हे ऐसी होती. लक्षणावरून समजायचं आपण, नाही का कोणतीही क्रिया लक्षणातून होत असते ना. एखादा मनुष्य एखाद्या कारल्याची भाजी खात बसला बरं का, त्याच्यावरून कळून येते याला आवडता पदार्थ कोणता असला. पण बाई सुगरण असावी लागते करायची. कडूपणा अजिबात दिसू देत. आणि तो कडूपणा असा ना, जसा गोडपणा आणखी माणसाला पोषक आहे तसा कडूपणा सुद्धा काय पोषक आहे. प्रज्ञा तुलीकडे न समाधी बाहेरी ओसंडे वसंती पद्मखंडे दृष्टी त्याची. वसंत ऋतूला म्हणजे आणखी झाडाला पाने फुले वगैरे आदी करून येत असते. नीट समजायचं आता कोणता ऋतू असला पाहिजे नाही का. नाही तर अमृतानावाच्या ह्याच्यामध्ये हा सुद्धा वर्णन आलेला. वसंत ऋतू म्हणजे काय, श्रीगुरूची प्राप्ती होणं या कोणता ऋतू आहे. असं समजा आपल्या सगळ्या क्रिया ज्या काही आहे पुण्याला पळायला ज्यावेळेस ते आळंदीला इथून वारकरी प्रवेश करतो त्यावेळी पुंजायचं गुणाचं फळ आहे पुण्य. आजी पुण्य फळ आले म्हणजे केली श्री गुरुची बाबा. पण दोन्ही ते हे पुण्य आणि पाप याच्या क्रिया आपल्याला मानावं लागत असते. त्याप्रमाणे तशी वृत्ती होत असे. पुण्य आणि पाप परमार्थ करण्याकरता काय पाहिजे, संसाराकरता काय पाहिजे,
पैसा लागत असतो. संसारामध्ये पैसा नसेल तर कोणी प्रेम दाखवतील, पैसा देत असतात का? तुम्हाला कुठेतरी जायचं असलं, ड्रायव्हर जरी ओळखीचा असला बसचा, तर तुम्हाला चहा पाहिजे, मग तिकीट काढून देतलं. संसारात काय पाहिजे? पैसा असावा लागला. आता गरिबीसारखं काही नाही बघ, दुःख नाही, जावे त्याच्या भविष्यात. बरं का, प्राप्ती आहे 500 रुपये आणि खर्च आहे 1000 रुपये. कर्जबाजारी सगळा शेतकरी कसा आहे? कर्जबाजारी. नाही, मुलाच्या इच्छासुद्धा पूर्ण करता येत. पोराची शिकण्याची इच्छा असते, गरिबीमुळे कामाला चालते. तेव्हा संसारामध्ये काय असावं लागते? पैसा असावा लागतो. आणि शरीरामध्ये काय पाहिजे? आरोग्य. विकत मिळत नसते. किती श्रीमंती असू द्या, किती काही असू द्या, रोगाने जर शरीर गर्ग झालं असेल, त्याला काही आवडत का म्हणलं का तुम्ही निराश दिसता, म्हणला एक अटॅक घेऊन गेला, दुसरा कधी येईल काही. राम बाई. मग गरीब का असेल, आरोग्य असेल तर त्याच्यासारखा श्रीमंत तोच. आरोग्य नावाची संपत्ती विकत मिळत नाही. मला आरोग्यसुद्धा सांभाळावे लागत असते. पोट भरलं तरी खात संपला आपला. परमार्थामध्ये चित्त असावं लागते. चित्त नसेल तर तुका म्हणे चित्त करावे निर्मळ यवनी गोपाळ. चांगले हे आणखी याचा विचार केला आहे. आता थोडं एका ठिकाणी जायचं. एक श्लोक घेऊन नमस्त्री. तेव्हा 11वं प्रकरण आहे. त्याच्यामध्ये मी ब्रह्मानंदाचं वर्णन करून सांगणार आहे. ब्रह्मानंदाचं वर्णन का करून सांगतात? इष्टाची प्राप्ती ना अनिष्टाची. याच्यामुळे इष्ट असलेलं काय? पुण्य, आनंद. आणि अनिष्ट म्हणजे पाप, ज्याला म्हणतात दुःख. म्हणून या प्रकरणामध्ये ब्रह्माला जाणल्यानंतर माणूस आनंदी होत असतो, बरं का. आणि दुःखाची काय होत असते असं आम्ही सांगतो का? सगळे सांगत असतात. त्याच्याकरता हा दावा असलो काय का? आम्ही सांगतो असं नाही. इत्यादी श्रुतया भव्य पुराणे स्मृती स ब्रह्मानंदे अनर्थमानिमानंदम जपी अघोषय. इत्यादी श्रुतया, श्रुती. ज्याचा कोणी करता नसतो त्याला श्रुती असं म्हणत असतात, नाही का? सगळी उपनिषद याला काय म्हणायचं? त्याला श्रुती असं म्हणत असतात. इत्यादी श्रुतया भव्य पुराणे. हे पुराणामध्ये ज्याच्यामध्ये लोकांतराच्या कथा वगैरे सांगल्या जात असतात त्याला आणखी पुराणं म्हणतात. व्यासनाराने 18 पुराणं लिहिली आहे. चौवेदी ज्ञान 18 हे पुराण. पुराणं देखील सांगतात. पुराणामध्ये सगळ्या कथा असते. भागवत पुराण, रामायण पुराण वगैरे आदी करून. स्मृती म्हणजे भगवद्गीता काय आहे? मग श्रुती आहे का स्मृती आहे? स्मृती आहे की. कारण सांगणारे भगवान श्रीकृष्ण आहे ना, ऐकणारा कोण आहे? अर्जुन आहे. पण त्याला स्मृती असं म्हणत आहे. आणि उपनिषदाला काही नाही, कोणी त्याचा करता नाही, अनादी असं म्हणतात. ब्रह्मज्ञानी अनर्थ. आणि ब्रह्मज्ञान झाल्यानंतर अनर्थ आणि अनर्थाची म्हणजे दुःखाची निवृत्ती होते. आणि आनंदाच्या घोषयन. आणि आनंदाची काय होते? प्राप्ती होते. असं कसं सांगतात? घोषयन म्हणजे कानात जाऊन सांगतात का हात वर करून सांगतात? त्या ज्ञानोबराच्या सोहळ्यामध्ये उद्या 6 वाजता निघायचं असलं, मग तो जर काय कानात सांगतो का उद्या 6? काठीवर करतो. उद्या 6 वाजता निघायचं आहे हो असं. त्याला घोष आहे. घराला आग लागली, जाऊन कानाचा घराला आग आरडाओरडा करावं लागला. घोष आहे ना. आणखी पुन्हा
बराचसा विचार सांगितलेला, त्याचा विचार कधी करू. एका ठिकाणी जायचं आहे म्हणून इथे